हॅलो फ्रेंड्स, घरच्या रेस्टिखानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मिल्क पेढा रेसिपी बनवणार आहोत, कारण रक्षाबंधन जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधन स्पेशल ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। एकदम घरगुती साहित्यामध्ये आज आपण मिल्क पेढा बनवून तयार करणार आहोत। ही रेसिपी बनवायला आपल्याला कोणतंही मिल्क पावडर लागणार नाही, कोकोनट पावडर लागणार नाही। आपण एकदम घरगुती इंग्रेडियंट्समध्ये आणि प्युअर दुधापासून आज आपण मिल्क पेढा कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला 2 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे। तर इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। तुम्ही इथे कोणताही दूध वापरू शकता, पॉकेटचं दूध वापरू शकता किंवा तुम्ही इथे म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता। तर मी एकदम फ्रेश इथे गाईचं दूध घेतलेलं आहे 2 लिटर इतकं। आता आपल्याला दुधाला बॉईल करून घ्यायचं आहे आणि दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे। यामध्ये कोणतंही मेजरमेंट नाही किंवा तुम्हाला कोणतं परफेक्ट असं वेगळं काही यूज करायची गरज नाही आहे। फक्त आणि फक्त दुधापासूनच आपल्याला आज मिल्क पेढा बनवून तयार करायचा आहे आणि रेसिपी खूप सोपी आहे। तुम्ही एवढी महाग असते ना मार्केटमध्ये, हेच मिल्क पेढे जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो ना तो खूप अति महाग विकतात ते, आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा भेसळ असते मिल्क पेढ्यामध्ये। तर आपण एकदम प्युअर दुधापासून खूप छान इथे मिल्क पेढा बनवून तयार करणार आहोत। त्यासाठी फक्त आपल्याला दूध पाहिजे, बाकी कोणतेही इंग्रेडियंट्स लागत नाही। बाकी साखर वगैरे तर आपल्या घरातच अवेलेबल असते। आता सगळ्यात आधी तर आपल्याला दुधाला आटवून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला इथं खवा तयार करून घ्यायचा आहे। खवा किंवा कोरी मावासुद्धा म्हणतात। तर आपल्याला इथं खवा तयार करून घ्यायचा आहे। तर कंटिन्युअसली आपल्याला चम्मचने व्यवस्थित दुधाला ढवळत राहायचं आहे आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला ज्यावेळेला दूध भरपूर असतो ना त्यावेळेला दुधाला हाय फ्लेमवरच आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि त्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे। जर तुम्ही एकदम गॅस कमी ठेवणार आणि दुधाला आटवून घेतो म्हणाल तर भरपूर वेळ लागते। त्यासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, कंटिन्युअसली त्याला ढवळत राहायचं आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे। तर बघा इथे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपलं पूर्णपणे दूध आटून रबडी तयार झालेली आहे। पण आपल्याला मिल्क पेढा तयार करायचा आहे म्हणून अजून आपल्याला या दुधाला थिक करून घ्यायचं आहे। तर आता मी पूर्ण मोठ्या चम्मचने पळीने याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि दुधाला आटवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला स्पॅच्युलाने याला आटवून घ्यायचं आहे, कारण या वेळेवर ना एवढा दूध लवकर बुडायला लागतो। त्यासाठी ना अशा प्रकारे एखाद्याचा स्पॅच्युला असेल किंवा एखादी फ्लॅट अशी पळी असेल ना तुमच्याकडे, तर ती पळी वापरा आणि कंटिन्युअसली याला आता मिक्स करत राहायचं आहे। कॉर्नरनी काढत राहायचं आहे कढईच्या बाजूचं, म्हणजे ते वेस्ट जाणार नाही आणि खूप छान लच्छे निघतात, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी पूर्ण इथे मिक्स करून घेतलेलं आहे, कढईच्या बाजूचं सुद्धा काढत आहे कंटिन्युअसली आणि याला ढवळत आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण याच्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे दुधातलं आणि याला मावा तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासोबतच आपल्याला लागणारे इंग्रेडियंट्स बघून घेऊयात। इथं अर्धा कप साखर घेतलेला आहे, चिमूटभर इलायची पावडर आणि 2 ते 3 चमचा इतकं आपल्याला तूप लागणार आहे। बस एवढंच आपल्याला इथे साहित्य लागणार आहे, याच्यापेक्षा वेगळं आपण यामध्ये काही ॲड केलेलं नाही आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही दुधाला मी पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपलं दूध इथे ड्राय झालेलं आहे, म्हणजेच आपला खवा इथे तयार झालेला आहे। अजून आपण याला 5 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया असंच मिक्स करत। तर मावा इथे 5 मिनिटापर्यंत शिजवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे आणि परत आपल्याला याला कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे, मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा साखर ॲड केल्यानंतर ना खूप लवकर बुडायला लागतो, अशा वेळेला कंटिन्यू याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे, म्हणजे साखर बुडायला लागत नाही। आणि साखर ॲड केल्यानंतर परत हा खूप पातळ होते, याच्यामध्ये भरपूर सारं पाणी सुटते आणि आपल्याला शिजवायला थोडासा वेळ लागतो आणि वेळ तर लागतोच, पण सोबत बुडायला सुद्धा पटकन लागतो। तर अशा वेळेस ना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, गॅसची फ्लेम लो करून त्याला शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली चमचने मिक्स करत राहायचं आणि त्याला पूर्ण एकदा आटवून घ्यायचं आहे। तर बघा बऱ्यापैकी याच्यातली साखर आटलेली आहे। अजून आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत याला आटवून घ्यायचं आहे आणि याच्यातलं पूर्ण पाणी आहे ना तो आटवून घ्यायचा आहे। तरी ते पूर्ण मी मावामधलं साखरेचं पाणी आटवून घेतलेलं आहे आणि आपला मावा इथे परत एकदा तयार झालेला आहे, म्हणजे साखरेचा पूर्ण पाणी आटवून परत एकदा पूर्ण मावा तयार झालेला आहे। आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे। तरी ते मी गाईचाच तूप वापरलेला आहे, म्हणून पेढ्याला
खूप सुंदर इथे कलर आलेला होता, एकदम येलो कलरमध्ये आपले पेढे बनून तयार होतात. तर या स्टेजवर आपण जर तूप ॲड केलं ना तर खूप स्मूथ असे सिल्की पेढे तयार होतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, एवढे स्मूथ पेढे बनून तयार होतात. तर मी इथे 2 मिनटापर्यंत त्याला परत मिक्स करून घेतलं आणि उरलेलं तूपसुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. परत याला आपण 4-5 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत पूर्ण मावा असा घट्ट होत नाही ना, मावाचा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी 2 चमचचा वापर करत आहे. एक स्पॅच्युला घेतलेला आहे, म्हणजे त्याच्याने कसं पूर्ण आपल्याला व्यवस्थित जमा करता येतो. नाहीतर कसं कढईच्या बाजूनी लागलं की ते पूर्ण वेस्ट जातं, पूर्ण चिपकून जातो, ते काही शेवटपर्यंत निघत नाही. म्हणून मी 2 चमचचा इथे वापर केलेला आहे. कंटिन्युअसली याला मिक्स करत आहे आणि याला मावा तयार करून घेणार आहे. तर बघा इथे आपला पेढ्याचा जो मावा आहे ना तो तयार झालेलाच आहे. परत आपण याला 2-3 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत. तर त्याआधी आपल्याला यामध्ये चिमूटभर, फक्त चिमूटभर इतकी मी इलायची पावडर ॲड केलेली आहे. परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि 4 ते 5 मिनटापर्यंत आपल्याला याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घ्यायची आहे या स्टेजवर आणि याला या कढईमध्येच मिक्स करत राहायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्ही कढईचा गॅस चालूच ठेवणार आणि कढईमध्येच ठेवणार तर ते पूर्ण जळून जातो किंवा खूपच जास्त हार्ड होतात पेढे. तर या स्टेजवर तुम्ही गॅस बंद करा, कारण कढई गरम असते आणि त्यामध्ये आपल्याला 2-4 मिनटापर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी इथे कंटिन्यू मिक्स करत आहे, कारण कढई खूप गरम आहे, वरून ती स्टीलची आहे आणि स्टीलच्या कढईमध्ये पटकन नाही का हे जे असे गोड पदार्थ असतात ते बुडायला लागतात. तर बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचा गोळासुद्धा तयार झालेला आहे. तर आता या स्टेजवरनं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे. जोपर्यंत मावा पूर्णपणे थंड होत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचे पेढे तयार करायचे नाही आणि पेढ्याचा शेपसुद्धा छान येत नाही. त्यासाठी पूर्णपणे मावा थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मावा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. मला जवळपास 15 ते 20 मिनटामध्ये मी याला थंड केलेलं आहे. फॅन चालू केलं होतं आणि फॅनच्या खाली मी ठेवून घेतलेला आहे. तर बघा 20 मिनटानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते. अजिबात हाताला चिपकत नाही आहे, किती स्मूथ असा मावा तयार झालेला आहे. आणि आता लगेच आपण याचे पेढेसुद्धा तयार करून घेऊया. तर इथे मी एक छोटा चम्मच घेतलेला आहे, म्हणजे एकसारखे आपले पेढे बनून तयार होतील. तुम्हीसुद्धा एकसारखे पेढे जसं आपण मार्केटमधून आणतो की नाही तसेच पेढे जर आपल्याला एकसारखे बनवून तयार करायचे असेल ना ते एक माप घ्या, छोटासा चम्मच वगैरे कशाचा पण, आणि त्याच्याने त्याचं थोडं थोडं मावा घेऊन त्याचं एकसारखे तुम्ही ते पेढे तयार करून घ्या. म्हणजे तुम्हाला एकदा मार्केटमध्ये जसे आणतो ना आपण मार्केटमधून तशीच फिलिंग येईल. तर बघा एक एक करून इथे मी सगळे पेढे अशाच प्रकारे एक साईजचे बनवून घेणार आहे. असं काही नाही, छोटे मोठेसुद्धा झाले आहेत माझ्या पेढेसुद्धा. मी एकदम परफेक्ट बनवलेले नाही आहे, छोटे मोठे साईजनुसार झालेले आहेत, पण मी परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जसे मार्केटमध्ये मिळतात की नाही तसेच मी इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं पोर्शन घ्यायचं, दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं, थोडंसं प्रेस देऊन व्यवस्थित त्याला राऊंड शेपमध्ये आणायचं आणि थोडंसं बोटाने त्याला प्रेस द्यायचं, प्रेस करायचं बघा अशा प्रकारे, आणि व्यवस्थित त्याला पेढा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळे एक एक करून सगळे पेढे इथे तयार करून घेतलेले आहे बघा. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पिस्ता ठेवायचं आहे आणि इथे मी सगळ्या पेढ्यावर अशाच प्रकारे लावून घेतलेला आहे पूर्ण पिस्ता. म्हणजे पिस्त्याने आपण जर अशा पेढ्यावर गार्निश केलं ना तर खूप सुंदर दिसतात. जसं आपण मार्केटमधून आणतो ना तशाच प्रकारचे आपले पेढे दिसतात. आणि सेम मीसुद्धा तसंच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. टेस्टमध्ये तर मी मार्केटपेक्षाही चवीला छान केलेलं आहे, कारण आपण घरगुती बनवलेली कोणतीही वस्तू, कोणतेही पदार्थ छान बनतात, कारण आपण त्यामध्ये काही मिक्स न करता एकदम ओरिजिनल जसे आपण ऑथेंटिक जसं बनवलं जाते ना त्याच पद्धतीनं बनवतो. तर बघा आपले पेढे इथे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, घरगुती रेसिपी आहे, आवडली की नाही, तुम्ही तुमच्या भावासाठी राखीला बनवणार की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि ती मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेला आहे, टेक्स्चर कसा आलेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.